नमस्कार. आजच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. पंजाबमध्ये दीनानगर पोलीस ठाण्यावर दहशतवाद्यांचा हल्ला, 3 पोलिसांसह 6 मृत्युमुखी, एका दहशतवाद्याला कंठस्नान. परिस्थिती नियंत्रणात असल्याची केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांची माहिती. याकूब मेमनच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात उद्याही सुनावणी सुरू राहणार. आषाढी एकादशीनिमित्त पंढरीत विठू नामाचा गजर. आणि उत्तराखंडमध्ये ऋषिकेश बद्रीनाथ मार्गावर भूस्खलन. नमस्कार. आता बातम्या विस्ताराने पाहूयात. पंजाबमध्ये सीमेलगतच्या गुरुदासपूर जिल्ह्यात दीनानगर पोलीस ठाण्यावर दहशतवाद्यांनी आज केलेल्या हल्ल्यात 3 पोलीस अधिकाऱ्यांसह 6 जण मृत्युमुखी पडले आहेत. एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात आलंय. हल्ल्यात पंजाबचे पोलीस अधीक्षक बलजीत सिंग यांचाही मृत्यू झाल्याची माहिती पोलीस महासंचालक गौरव यादव यांनी दिली आहे. लष्कर आणि पंजाब पोलिसांनी दीनानगर पोलीस ठाणं परिसराला घेरलं असून अद्यापही दहशतवादी आणि सुरक्षा दलात चकमक सुरू आहे. लष्करी गणवेशात 4 ते 5 दहशतवादी या परिसरात आल्याचं वृत्त आहे. दीनानगर पोलीस ठाण्यात या दहशतवाद्यांनी अंधाधुंद गोळीबार केला. हल्ल्यात जखमी झालेल्या 7 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यामध्ये 3 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. याआधी एका प्रवासी बसवरही दहशतवाद्यांनी हल्ला करून वाटेत एका खासगी गाडीचं अपहरण केल्याचं वृत्त आहे. पठाणकोट अमृतसर रेल्वे मार्गावर काही जिवंत बॉम्बही सापडल्याची माहिती फिरोजपूर विभागीय रेल्वे व्यवस्थापकांनी दिली आहे. या मार्गावरची रेल्वे वाहतूक थांबवण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. संपूर्ण पंजाबमध्ये रेल्वे मार्गावर बारकाईनं नजर ठेवली जाते. दहशतवादाविरोधात विशेष पथकं पंजाबमध्ये पाठवण्यात येत असल्याची माहिती संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी दिली. परिस्थितीवर आपलं बारकाईनं लक्ष असून लवकरच परिस्थिती नियंत्रणात येईल असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी व्यक्त केला आहे. प्रातःकाल ही मैंने नेशनल सिक्योरिटी एडवाइजर, होम सेक्रेटरी और साथ ही कई अधिकारियों से बातचीत की है. फोर्स वहां उस स्थल पर रवाना की जा चुकी है. कार्रवाई चल रही है. मैं पूरी तरह से आश्वस्त हूं कि हम इस कार्रवाई में कामयाब हों. दरम्यान गुरुदासपूर दहशतवादी हल्ल्याबाबत संसदेत उद्या निवेदन करणार असल्याची माहिती राजनाथ सिंग यांनी दिली आहे. पाकिस्तानबरोबर आम्हाला शांतता हवी आहे, मात्र देशाच्या गौरवाची किंमत मोजून नव्हे. आम्ही प्रथम आगळीक करणार नाही, मात्र आमच्यावर प्रहार झाला तर चोख प्रत्युत्तर दिलं जाईल असं ते म्हणाले. शेजारी राष्ट्रांबरोबर सुरळीत संबंध राखण्याची आमची इच्छा असताना सीमापार दहशतवादाच्या घटना का घडतात याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केलं. भारत पाकिस्तान सीमा सुरक्षा दलाला अतिदक्षतेचा आदेश देण्यात आलाय. पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवल यांच्याशी गृहमंत्र्यांनी चर्चा केली. या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण पंजाबमध्ये अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. सार्वजनिक ठिकाणी तसंच महत्त्वाच्या स्थळांवर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. वाहनांची नाकाबंदी सुरू आहे. पंजाबमधल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातल्या मुंबई, पुणे, औरंगाबाद आणि नागपूर या 4 शहरांमध्ये गुप्तचर यंत्रणांनी अतिसावधानतेचा इशारा दिला आहे. गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना ही माहिती दिली. मॉल्स, सिनेमागृह तसंच रेल्वे स्थानकांसारख्या गजबजलेल्या ठिकाणी सुरक्षा वाढवावी असंही सांगण्यात आल्याचं ते म्हणाले. मुंबईमध्ये विशेष पथकांसह संबंधित सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचं सांगण्यात आल्याचं पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी सांगितलं. पंजाबमधल्या दीनानगर पोलीस ठाण्यावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याचा सर्व राजकीय पक्षांनी तीव्र निषेध केलाय. गुप्तचर यंत्रणांचं अपयश असल्याचं काँग्रेसनं म्हटलंय. या हल्ल्यात भारतविरोधी तत्वांचा सहभाग असल्याचं पक्षाचे नेते आनंद शर्मा यांनी संसद भवन परिसरात वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. जम्मू काश्मीरमध्ये शस्त्रसंधीचा वारंवार भंग केला जात असून भारताविरोधात दहशतवादी कारवायांना पाकिस्तान सातत्यानं खतपाणी घालत असल्याचं दिसतंय असं ते म्हणाले. सीमेवरचा दहशतवाद आणि उभय राष्ट्रात बोलणी या दोन्ही गोष्टी एकत्रित होऊ शकत नाहीत याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानी पंतप्रधानांना स्पष्ट समज द्यावी असं सांगून पंजाबमधला दहशतवादी हल्ला कठोरपणे निपटावा असं आवाहन त्यांनी केंद्र सरकारला केलं. भारताविरोधातला दहशतवाद खपवून घेतला जाणार नाही असा स्पष्ट संदेश पंतप्रधानांनी इस्लामाबादला द्यावा असं सांगून समाजवादी पार्टीचे नेते राम गोपाल यादव यांनी हल्ल्याचा निषेध केलाय.
या हल्ल्यासंदर्भातल्या सर्व बाबी सरकारनं सांगाव्यात असं माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी म्हटलंय, तर सीमेलगत सरकारनं अधिक सतर्कता बाळगायला हवी असं बसपा प्रमुख मायावती यांनी म्हटलं आहे. गुरुदासपूर दहशतवादी हल्ल्याचे पडसाद लोकसभेतही आज उमटले. सर्व पक्षांनी एकमुखानं या हल्ल्याचा निषेध केला. शून्य प्रहरात भाजपा, अकाली दल, माकपा, बिजू जनता दलाचे सदस्य हल्ल्यासंदर्भात बोलत असताना काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि डाव्या पक्षांसह इतर सदस्यांचा विविध मुद्द्यांवरून गदारोळ सुरूच होता. दरम्यान ललित मोदी तसंच इतर मुद्द्यांवरून लोकसभेत 5व्या दिवशी गदारोळ झाल्यानं सदनाच्या कामकाजात व्यत्यय आला. कामकाज सुरू होताच परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरत काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी हौद्यात धाव घेतली. तेलंगणासाठी स्वतंत्र उच्च न्यायालयाची मागणी तेलंगण राष्ट्र समितीचे सदस्य करत होते. या गदारोळामुळे अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी सदनाचं कामकाज 12 वाजेपर्यंत तहकूब केलं होतं. राज्यसभेत विद्यमान सदस्य कल्पतरू दास यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सदनाचं कामकाज आज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. सदनाचे माजी सदस्य रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते रासू गवई आणि काँग्रेसचे BK हंडिके यांच्या निधनाबद्दल अध्यक्ष हामिद अन्सारी यांनी शोक व्यक्त केला. जम्मू काश्मीरमधल्या किश्तवाड जिल्ह्यात सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांचा तळ उद्ध्वस्त करून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्र आणि स्फोटकं जप्त केली आहेत. पीर पांजाल पर्वतरांगांमध्ये दहशतवादी तळ देऊन होते. तो नष्ट करण्यासाठी लष्कर आणि जम्मू काश्मीर पोलिसांनी मोहीम राबवली. दरम्यान जम्मू जिल्ह्यामध्ये पाकिस्ताननं शस्त्रसंधीचा पुन्हा भंग करत आज गोळीबार केला. जम्मू जिल्ह्यातल्या अर्निया विभागात पाकिस्ताननं केलेल्या माऱ्यात जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही. जुलै महिन्यात आतापर्यंत पाकिस्ताननं 13 वेळा शस्त्रसंधीचा भंग केला आहे. 1993च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटातला दोषी याकूब मेमन यानं सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेची सुनावणी उद्यापर्यंत सुरू राहणार आहे. आपल्या फाशीच्या अंमलबजावणीला स्थगिती मिळावी यासाठी याकूबनं दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी सुरू झाली आहे. आपल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येण्यापूर्वीच फाशीचं वॉरंट जारी करण्यात आल्याचं मेमननं याचिकेत म्हटलं आहे. त्यासंदर्भात क्युरेटिव्ह याचिकेबाबतच्या नियमांचं सर्वोच्च न्यायालयानं अॅटर्नी जनरलकडून स्पष्टीकरण मागवलं आहे. दरम्यान खासदार किरीट सोमय्या, गोपाळ शेट्टी यांच्यासह 5 खासदारांनी गृहराज्यमंत्री किरण रिजिजू यांची भेट घेऊन याकूब मेमनला लवकरात लवकर फाशी देण्याची मागणी केली. टाळ मृदुंगाच्या गजरात अभंग कीर्तन यांच्या अविट गोडीच्या साथीनं वारकरी पंढरपुरात दाखल होतो आणि योगी 28 विटेवरी उभ्या असणाऱ्या पांडुरंगाचं दर्शन घेऊन धन्य होतो. तो आजचा दिवस म्हणजे आषाढी एकादशी. पंढरीचा पांडुरंग अवघा पावला सावळा, त्याचा रंग भोळ्या जनास भावला. असंच काहीसं चित्र अवघ्या पंढरीत आज पाहायला मिळतंय. आषाढी एकादशी निमित्त विठ्ठलाची शासकीय महापूजा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सपत्नीक केली. राज्यावर आलेलं अवर्षणाचं सावट दूर होऊ दे आणि समाधानकारक पाऊस पडून शेतकरी राजा सुखी होऊ दे असं साकडं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विठ्ठलाला आज घातलं. पूजेनंतर मंदिर समितीच्या वतीनं मुख्यमंत्र्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. विठ्ठलानं आम्हाला सर्वसामान्यांचं, शेतकऱ्यांचं कल्याणकारी राज्य घडवण्याची शक्ती द्यावी असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. मागील 7 दिवसांमध्ये दिलासादायक पाऊस राज्यात झाला असल्यानं पुढेही समाधानकारक पाऊस पडण्याची आपल्याला आशा असल्याचं मुख्यमंत्री यांनी यावेळी सांगितलं. खरं म्हणजे पांडुरंगाने नेहमीच आपल्याला दिलाय आणि आजही मी हेच मागणं श्री विठ्ठलाला, पांडुरंगाला या ठिकाणी मागितलं की आमच्या राज्यातला शेतकरी हा सुखी झाला पाहिजे. या राज्यावर अवर्षणाचं जे संकट आहे ते दूर झालं पाहिजे आणि खऱ्या अर्थानं राज्यातला शेतकरी जर सुखी झाला
तर राज्य सुखी होईल. यावर्षी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत महापूजेला बसण्याचा मान हिंगोली जिल्ह्यातले वारकरी राघोजी धांडे आणि त्यांच्या पत्नी संगीता यांना मिळाला. या दाम्पत्याचं वारीचं हे 16वं वर्ष आहे. 25 तास रांगेत उभं राहिल्यानंतर त्यांना मुख्यमंत्र्यांसोबत महापूजा करण्याचा मान मिळाल्यानं आपल्या वारीचं सार्थक झाल्याची भावना यावेळी धांडे दाम्पत्यांनी व्यक्त केली आहे. यावेळी त्यांचा सत्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. तसंच त्यांना राज्य परिवहन महामंडळातर्फे 1 वर्षाचा प्रवासाचा पासही देण्यात आला आहे. महसूल मंत्री एकनाथ खडसे, पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, पालकमंत्री विजयकुमार देशमुख आणि राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यावेळी उपस्थित होते. राज्यात पावसानं ओढ दिल्यानं सरकारनं कृत्रिम पाऊस पाडण्याची तयारी पूर्ण केली असून पुढील 3 दिवसांमध्ये हवामान विभागाकडून माहिती घेऊन कृत्रिम पावसाचा प्रयोग केला जाईल असं एकनाथ खडसे यांनी यावेळी सांगितलं. 3 दिवसामध्ये जर पाऊस आला नाही तर हवामान खात्याला विचारून IMDला विचारून ते ज्या ठिकाणी सुचवते त्या ठिकाणी हा प्रयोग करण्याचा सरकारचा प्रयत्न राहील. तसंच शेतकऱ्यांना पेरणीसाठी 1500 रुपये प्रति हेक्टर मदत देण्यात येणार असून बियाणंही देण्यात येणार असल्याचं खडसे यावेळी म्हणाले. आज आषाढ एकादशीनिमित्त महाराष्ट्राचं आराध्य दैवत विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी राज्यात अनेक ठिकाणी पारंपरिक दिंडी, भजनं आणि विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. मुंबईतल्या मराठा हायस्कूलतर्फे ग्रंथदिंडी, वृक्षदिंडी, तुळशी रोपांचं वाटप, कापडी पिशव्यांचं वाटप असं करण्यात आलं. तसंच BDD चाळ ते विठ्ठल रुक्मिणी मंदिरापर्यंत विद्यार्थ्यांची पारंपरिक दिंडी आणि लेझिम पथकांचं आयोजन करण्यात आलं. नाशिकमधल्या विठ्ठल मंदिरामध्ये मनाला तृप्ती आणि आनंद देणाऱ्या विठ्ठल रखुमाईचं रूप डोळ्यात साठवण्यात आणि भजन कीर्तनात भाविक दंग होते. दक्षिणेची गंगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोदावरीतील गोदा घाटावर भाविकांनी गर्दी केली तर रामकुंड परिसरातही श्रद्धाळू भाविकांच्या गर्दीनं गजबजून गेला होता. अहमदनगर जिल्ह्यातल्या उत्तरकाशी अशी महती असलेल्या हरिहर केशव गोविंद या तीर्थक्षेत्रास आज एकादशीनिमित्त हजारो भाविकांनी भेट दिली. हिंगोली जिल्ह्यातल्या नरसी नामदेव इथं आज पहाटे हिंगोलीचे आमदार तानाजी मुटकुळे यांच्या हस्ते विठ्ठलाची महापूजा करण्यात आली. हरिपाठ आणि नामसंकीर्तन करत भक्तांनी विठोबा माऊलीचं दर्शन घेतलं. यावेळी पिण्याचं पाणी, महाप्रसाद, चोख पोलीस बंदोबस्त या सुविधा भक्तांसाठी करण्यात आल्या. विदर्भाचे पंढरपूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या नागपूर जिल्ह्यातल्या धापेवाडा इथं विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली. भाविकांना व्यवस्थित दर्शन घेता यावं यासाठी शाळकरी विद्यार्थ्यांनी स्वयंसेवकांची जबाबदारी पार पाडली. कोल्हापूर जिल्ह्यातल्या 370 ग्रामपंचायतींमध्ये शनिवारी झालेल्या 3963 जागांसाठी आज मतमोजणी होते. यामध्ये स्थानिक आघाड्यांचं वर्चस्व दिसून येत असल्याचं आमच्या प्रतिनिधींनी कळवलं आहे. जिल्ह्यात 416 ग्रामपंचायतींसाठी निवडणुका जाहीर झाल्या. त्यापैकी 46 ग्रामपंचायतींमध्ये बिनविरोध निवडणुका झाल्या. तसंच 48 पोटनिवडणुकांमध्ये 8 जागी बिनविरोध निवड झाली. कोल्हापूर महापालिकेची आगामी निवडणूक भाजप आणि ताराराणी आघाडी एकत्रितपणे लढवणार असल्याची घोषणा काल जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल ते कोल्हापुरात एका पत्रकार परिषदेत बोलत होते. केंद्र आणि राज्यात दोन्ही ठिकाणी भाजपाची सत्ता असल्यामुळे महापालिकेतही भाजपाची सत्ता आल्यास इथले प्रश्न सोडवणं सोपं जाईल. त्यामुळे सत्ता मिळवण्यासाठी ही आघाडी केली असली तरी भाजपानं इतर पक्षांना दारं बंद केली नसल्याचं पाटील यांनी स्पष्ट केलं. भाजपा ताराराणी आघाडी दरम्यानच्या जागा वाटपाबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल असंही त्यांनी सांगितलं. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी शेतकरी विकास आघाडीचा प्रचार शुभारंभ राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते कवठे महंकाळ इथं काल करण्यात आला. खासदार संजय पाटील हे अध्यक्षस्थानी होते. राज्यातील 3ऱ्या क्रमांकाची ही मोठी बाजारपेठ असून तिची पंचवार्षिक निवडणूक येत्या 8 ऑगस्ट रोजी होणार आहे.
जत, कवठे महांकाळ आणि मिरज अशा 3 तालुक्यात या बाजार समितीचं कार्यक्षेत्र आहे. देशभरात रखडलेले अनेक प्रकल्प केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या मंजुरीमुळे मार्गी लागल्याचं प्रतिपादन केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केलं आहे. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांचा सत्कार करताना ते काल पुण्यात बोलत होते. विकास कामं करताना वनीकरणाची काळजी घेतली जाते असंही त्यांनी सांगितलं. पुण्यातल्या मुळा मुठा नदी सुधार प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून 841 कोटी रुपये अनुदान देण्याची घोषणा प्रकाश जावडेकर यांनी यावेळी केली. पर्यावरण रक्षणाबरोबर पर्यावरणाचं संतुलनही राखणं गरजेचं आहे असं सांगून पर्यावरण मंत्रालय हे संतुलन साधेल असा विश्वास डॉक्टर माशेलकर यांनी यावेळी व्यक्त केला. भूसंपादनासारखा उद्योगपतींना पूरक कायदा आणण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचा आरोप करत यामुळे सामाजिक चळवळीवर मोठी जबाबदारी असून सर्वसामान्यांनी मोठ्या संख्येनं एकत्र येऊन सरकारवर दबाव ठेवला पाहिजे असं मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांनी नांदेड इथं व्यक्त केलं आहे. नरहर कुरुंदकर प्रगत अध्ययन केंद्र आणि नांदेड एज्युकेशन सोसायटी यांनी आयोजित केलेल्या सामाजिक चळवळी दशा आणि दिशा या विषयावर आयोजित केलेल्या व्याख्यानात ते बोलत होते. माजी खासदार व्यंकटेश काब्दे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. नैसर्गिक साधन संपत्तीवर खासगी मालकी आणि बकाल शहरं वसत असतील तर राज्यकर्त्यांना प्रश्न विचारले पाहिजेत, चळवळी झाल्या पाहिजेत असं ते म्हणाले. लोकांना त्यांच्या अधिकाराबाबत शिक्षण दिलं पाहिजे. देशासमोर अनेक प्रश्न असताना महासत्ता बनवण्याचं स्वप्न दाखवलं जातं, मात्र त्याची पूर्तता कशी करणार याचं उत्तर कोणाकडेच नसल्याचं चौधरी म्हणाले. पेन्शन योजनेत येणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये भरीव वाढ करावी या मागणीकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या वतीनं बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. सहकार क्षेत्र, महामंडळ, कारखाने यामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना EPS 1995च्या योजनेत सहभागी करून घेण्यात आलं होतं. त्यांना सेवानिवृत्तीनंतर शासनाच्या वतीनं पेन्शन देण्यात आलं होतं. हे पेन्शन तुटपुंज असून त्यामध्ये वाढ करावी. महागाई भत्त्याचा लाभ सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मिळावा. ज्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा समावेश EPS 1995च्या पेन्शन योजनेत केला नसेल अशा कर्मचाऱ्यांचा समावेश योजनेत करावा. 2009 नंतरच्या पेन्शनधारकांना फरकाच्या रकमेची थकबाकी त्वरित द्यावी. सेवानिवृत्ती पेन्शनधारकांना 2000 रुपये वैद्यकीय भत्ता मिळावा या आणि अन्य मागण्यांकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी काल मोर्चा काढण्यात आला होता. यानंतर आपल्या मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रतिनिधीला देण्यात आलं. कोल्हापूर जिल्ह्यातल्या इचलकरंजीतील यंत्रमाग कामगारांना सुधारित किमान वेतनासाठी सायझिंग वार्पिंग कामगार संघटनेनं बेमुदत संप सुरू केला आहे. संप काळात इचलकरंजी शहरातील काही कारखान्यांवर दगडफेकीचे प्रकार घडल्यानं दहशत निर्माण झाली आहे. त्यामुळे सायझिंग कारखान्यांना पोलीस संरक्षण द्यावं अशी मागणी इचलकरंजी सायझिंग असोसिएशनच्या वतीनं करण्यात आली होती. यंत्रमाग उद्योगातील कामगारांसाठी 1985 पासून शासनानं किमान वेतनाची फेररचना केलेली नाही, म्हणून इथल्या लालबावटा सायझिंग वार्पिंग कामगार संघटनेनं उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेच्या सुनावणीवेळी सरकारनं 29 जानेवारी 2015 रोजी सुधारित किमान वेतन जाहीर केल्याचं सांगितलं. त्या सुधारित किमान वेतनाच्या अंमलबजावणीसाठी कामगार संघटना वारंवार आंदोलन करत आहेत, मात्र सरकारच्या वतीनं त्याची दखल घेतली जात नाही, म्हणून सायझिंग वार्पिंग कामगार संघटनेनं बेमुदत संप सुरू केला आहे असं त्यांनी सांगितलं. इथून पुढील काही काळामध्ये लढा तीव्र करणार असल्याचं कामगार नेते AB पाटील यांनी दूरदर्शनशी बोलताना सांगितलं. सायझिंग धारकांबरोबरच इथल्या वस्त्रोद्योगाचं कोट्यवधी रुपयांचं नुकसान होत आहे. त्यामुळे सायझिंग कारखान्यांमध्ये लाखो रुपयांचं सूत पडून राहिलं आहे. स्वातंत्र्य सेनानी GD बापू लाड यांच्या जीवनावरील संघर्ष यात्रा पुस्तकावर सांगलीत परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. अध्यक्षस्थानी डॉक्टर तारा भवाळकर होत्या. प्रति सरकारची चळवळ आणि स्वातंत्र्याचा अर्थ मांडणारं हे पुस्तक असून व्यवस्था परिवर्तन लढ्याचा तो इतिहास आहे असा उल्लेख प्रमुख वक्त्यांनी केला. देशाला स्वातंत्र्य मिळालं, पण जमिनीवरचा हक्क शेतकऱ्यांना मिळाला नाही. जमिनी अधिग्रहणाच्या नावाखाली तो हक्क हिरावून घेतला जाऊ नये अशी अपेक्षा डॉक्टर भवाळकर यांनी आपल्या भाषणात व्यक्त केली. नाशिक जिल्ह्यातल्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक पार्श्वभूमी नसताना प्रतिकूल परिस्थितीमध्ये 10वीच्या परीक्षेत प्रथम प्रयत्नात यश मिळवणाऱ्या मोलकरणी, हमाल, मजूर, कष्टकरी, हातावर पोट असणाऱ्या पालकांच्या पाल्यांचा गुणगौरव समारंभ आज नाशिकमध्ये संपन्न झाला. ज्याला नाव नाही देऊ त्याला नाव या ध्यासानं
मानव अधिकार संवर्धन संघटन संस्थेतर्फे 91 विद्यार्थी-विद्यार्थिनींना एकलव्य गौरव पुरस्कार देऊन त्यांचा जाहीर सन्मान करण्यात आला। डॉक्टर सुनील कुमार लवटे आणि डॉक्टर योगेश भरसट यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गौरवण्यात आलं। यावेळी आंतरराष्ट्रीय जुदोपटू संज्योती मुसवाडे आणि कायरे गावाचे युवा सरपंच पुंडलिक सातपुते यांना एकलव्य विशेष पुरस्कार देण्यात आला। यावेळी आयुष्यात कितीही प्रतिकूल परिस्थिती समोर आली तरी कधीही नाउमेद होऊ नका, सातत्यानं प्रयत्न करणाऱ्यांना यश हमखास मिळतं, असं ठाम प्रतिपादन डॉक्टर योगेश भरसट यांनी केलं। बहुजनांना आत्मसन्मानानं जगता यावं म्हणून राजश्री शाहू महाराजांनी 50% आरक्षणाची घोषणा केली। त्या स्मृतीप्रित्यर्थ आरक्षण दिवस साजरा करण्यात येत असल्याची माहिती माजी न्यायमूर्ती अनिल वैद्य यांनी दिली। नागपूरमध्ये काल आरक्षण संघर्ष परिषदेचं आयोजन केलं होतं, त्यावेळी ते बोलत होते। खाजगीकरणामुळे आरक्षणाची पायमल्ली, मराठा आणि मुस्लिम आरक्षण, पदोन्नतीमधील आरक्षण अशा विविध मुद्द्यांवर या परिषदेत आज चर्चा झाली। परिषदेला विविध क्षेत्रातले मान्यवर उपस्थित होते। अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद आणि संयुक्त आरक्षण समितीच्या वतीनं काल मुंबईत धरणं आंदोलन करण्यात आलं। केंद्र सरकारनं जातीनिहाय जनगणना त्वरित जाहीर करावी, कोळी, महादेव कोळी यांच्या जात पडताळणीची अट रद्द करावी, इतर मागासवर्गीय आणि आदिवासी आरक्षणाला धक्का न लावता कोळी, धनगर, मराठा, लिंगायत तसंच मुस्लिम आरक्षण जाहीर करावं आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या। समता समितीचे मुंबई प्रदेशाध्यक्ष बापू भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात आमदार कपिल पाटील, राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आमदार महादेव जानकर आदी मान्यवर सहभागी झाले होते। सरोगसी मदर ही दातृत्व मातृत्वाची प्रक्रिया टाळता येणार नाही हे खरं असलं तरी या तंत्रज्ञानाच्या वापरात महिलेचं शोषण होणार नाही आणि मुलाच्या भवितव्याची समस्या निर्माण होणार नाही असा कायदा करण्याअगोदर या विषयावर संबंधित संस्थांनी राष्ट्रीय पातळीवर चर्चा करण्याची सूचना निवृत्त न्यायमूर्ती अंबादास जोशी यांनी केली। लातूर इथं काल भारतीय स्त्री शक्ती संघटना, स्त्री रोग आणि प्रसूतीतज्ञ संघटना आणि जिल्हा वकील मंडळाच्या संयुक्त विद्यमानं सरोगसी हे वैद्यकीय, सामाजिक आणि कायदेविषयक आव्हान या विषयावर एक दिवसाची कार्यशाळा झाली। या कार्यशाळेत प्रमुख वक्ते म्हणून भारतीय विद्यापीठाच्या विधी विभागाचे अधिष्ठाता डॉक्टर मुकुंद सारडा यांचं भाषण झालं। कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अंबादास जोशी होते। यावेळी भारतीय स्त्री शक्ती संघटनेच्या अध्यक्ष सुलोचना नोगजा, प्रसूती आणि स्त्री रोगतज्ञ संघटनेच्या अध्यक्षा डॉक्टर संगीता गटागट, जिल्हा वकील मंडळाचे अध्यक्ष अॅडव्होकेट अण्णाराव पाटील उपस्थित होते। आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना दत्तक घेण्याचा नाविन्यपूर्ण उपक्रम अमरावतीतल्या श्री शिवाजी शिक्षण संस्था गेल्या 7 वर्षापासून राबवत आहे। आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांचा शोध घेऊन त्यांचा शैक्षणिक खर्च, निवासाची व्यवस्था आणि भोजनाचा खर्च महाविद्यालय उचलत असल्यानं आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना मोठा दिलासा मिळतोय। म्हातोडी इथले रहिवासी किसनराव मोरे गेल्या 3 वर्षांपासून नापिकीमुळे आर्थिक संकटात होते। यावर्षी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात चांगला पाऊस झाल्यानं त्यांनी मोठ्या धीरानं शेतात पेरणी केली, परंतु पावसानं हुलकावणी दिल्यामुळे त्यांच्या शेतातील पीक उगवलं नसल्यानं मोरे यांनी टोकाची भूमिका घेतली होती। वडिलांच्या आत्महत्येमुळे अवधूतवर शिक्षण सोडून मोलमजुरी करण्याची पाळी आली। ही माहिती शिवाजी विद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सुभाष भडांगे यांना मिळताच शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महादेवराव भुईभार आणि प्राचार्य भडांगे यांनी पुढाकार घेऊन अवधूत याला दत्तक घेतलं। त्याच्या शिक्षणासह निवास आणि भोजनाचा खर्चही त्यांनी उचलला आहे। शोले चित्रपटातील गब्बर सिंग या भूमिकेनं गाजलेल्या अभिनेता अमजद खान यांचा आज 23वा स्मृतिदिन। अमजद खान यांनी आपल्या 20 वर्षांच्या कारकिर्दीत 130 चित्रपटात अभिनय केला। कितने आदमी थे सरदार? 2 आदमी थे। 2 आदमी। तेरे जैसा यार कहाँ। त्यांनी केलेली शोले चित्रपटातील गब्बर सिंग आणि मुकद्दर का सिकंदर मधली दिलावरची भूमिका विशेष गाजली।
1951 साली नाझनीन या चित्रपटापासून त्यांनी अभिनयाला सुरुवात केली. त्यानंतर वयाच्या 17व्या वर्षी 1957 साली अब दिल्ली दूर नहीं या चित्रपटात भूमिका केली. याबरोबरच इन्कार, गंगा की सौगंध, देश परदेस, नास्तिक, सत्ते पे सत्ता, नसीब या चित्रपटात त्यांनी केलेल्या भूमिकाही गाजल्या. साताऱ्यापासून अवघ्या 15 किलोमीटरवरच्या कारी गावातल्या मुलींच्या संघानं वेताचा मल्लखांब या क्रीडा प्रकारात राष्ट्रीय सुवर्णपदक मिळवत लक्षणीय कामगिरी केली आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवलेलं हे यश नक्कीच कौतुकास्पद आहे. डोंगर कपारीत वसलेलं कारी हे गाव प्राथमिक शाळेच्या प्रांगणात उभ्या असणाऱ्या वटवृक्षाला 15 वर्षांपूर्वी बांधण्यात आलेला दोर, याच दोराच्या सहाय्यानं गावातील मुलींचं उघड्यावर प्रशिक्षण सुरू झालं. आणि अशाच प्रतिकूलतेत कारी मल्लखांब संघाच्या मुलींनी सुरू केलेला प्रवास देशपातळीवर पोहोचला. दोरीवरील मल्लखांब या क्रीडा प्रकारात या संघानं 36 राष्ट्रीय सुवर्णपदकं, 9 रौप्य आणि 1 कांस्य पदक मिळवलं आहे. या संघाला मोफत प्रशिक्षण देणाऱ्या आणि या खेळाचा प्रसार करणाऱ्या शिक्षिका माया मोहिते या सर्वात कमी वयात शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या खेळाडू आहेत. सुरुवातीला हाफ पॅन्ट आणि टी शर्ट असा पेहराव आणि उघड्यावर सराव होत असल्यानं पालकांनी मुलींना पाठवण्यास आढेवेढे घेतले. मोहिते यांनी समजूत घालत ग्रामस्थांचं प्रबोधन केलं आणि मुलींची संख्या प्रशिक्षणासाठी वाढवली. सध्या 70 मुली त्यांच्याकडे प्रशिक्षण घेत आहेत, तर गेल्या 15 वर्षात 400 ते 500 मुलींनी प्रशिक्षण घेतलं आहे. दोरीवरील विविध मानवी मनोरे, जिम्नॅस्टिक्सचे प्रकार, जलदीप योगासनं सादर करत मुलींनी आपली गुणवत्ता सिद्ध केली आणि या मुलींनी 10वी, 12वी आणि पदवी परीक्षेतही चांगली गुणवत्ता मिळवली आहे. अगदी पेशवे काळात या क्रीडा प्रकाराची सुरुवात झाल्याचं माया मोहिते सांगतात. त्यानंतर जवळपास 33 वर्षांपूर्वी मध्य प्रदेश येथील दामोदर मोघे यांनी वेताच्या मल्लखांबाचा शोध लावला. यासाठी लागणारा वेत किंवा दोऱ्यांची निर्मिती श्रीमती मोहिते या स्वतः करून आपल्या संघासाठी मोफत तर बाहेरच्या संघासाठी त्या विकत देतात. विक्रीमधून मिळणाऱ्या पैशातून कारी मल्लखांब संघातील खेळाडूंना त्या पूर्णपणे मोफत प्रशिक्षण देतात. त्यांनी प्रशिक्षित केलेल्या मुली सातारा जिल्हा परिषदेच्या 27 शाळांमध्ये जाऊन प्रशिक्षण देत आहेत. त्यांच्या या प्रचार प्रसाराच्या कामात विस्तार अधिकारी प्रतिभा भराडे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन पाटील त्यांना मदत करत आहेत. या क्रीडा प्रकाराला आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळ म्हणून मान्यता मिळावी आणि गावागावातून गुजरात, राजस्थान आणि मध्य प्रदेशात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. गेल्या 24 तासात राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, पश्चिम बंगाल, ओडिशा इथं मुसळधार पाऊस पडलाय. ऋषिकेश बद्रीनाथ या महामार्गावर भूस्खलन झाल्यामुळे चारधाम यात्रा तात्पुरती स्थगित करावी लागली आहे. रुद्रप्रयाग इथं झालेल्या मुसळधार पाऊस घेतल्यानंतर आता पाहूयात ठळक बातम्या पुन्हा एकदा. पंजाबमध्ये दीनानगर पोलीस ठाण्यावर दहशतवाद्यांचा हल्ला, 3 पोलिसांसह 6 मृत्युमुखी, एका दहशतवाद्याला कंठस्नान. परिस्थिती नियंत्रणात असल्याची केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांची माहिती. याकूब मेमनच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात उद्याही सुनावणी सुरू राहणार. आषाढी एकादशीनिमित्त पंढरीत विठूनामाचा गजर. आणि उत्तराखंडमध्ये ऋषिकेश बद्रीनाथ मार्गावर भूस्खलन. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.